तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये आता नोकर भरती ही घेण्यात येणार आहे आणि यामध्ये स्थानिक तरुणांना प्रथम प्राधान्य हे देखील देण्यात येणार आहे आणि या भरतीस मान्यता देणारा जी-आर देखील आलेला आहे. तर या जी-आरमधून आपण या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये होणारी भरती याची प्रक्रिया ही सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि यामध्ये कोणत्या तरुणांना किती प्राधान्य असेल याची देखील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो भरती विषयक जी-आर की ज्यामध्ये हा विषय तुम्ही पाहू शकता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमधील नोकर भरतीमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय व त्याचनंतर हा दिनांक तुम्ही पाहू शकता 8 मे 2026 रोजी हा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे. त्यानंतर येथे प्रस्तावना व या प्रस्तावनेनंतर डायरेक्टली शासन निर्णय हा आपण येथे पाहूया की यामध्ये जे स्थानिक तरुणांना देण्यात आलेलं प्राधान्य आहे त्याविषयी एक शासन निर्णय यामध्ये त्याची माहिती व त्याचबरोबर त्याची मान्यता ही त्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे या जी-आरमधील ही महत्त्वाची माहिती असणार आहे. त्यामुळे आपण ही आधी पाहत आहोत आणि विषय राहिला या प्रस्तावनेचा. तर या प्रस्तावनेमध्ये कशा प्रकारची प्रस्तावना ही बँक भरती संदर्भात देण्यात आलेली आहे त्याची माहिती या प्रस्तावनेमध्ये आहे. तर आता आपण इथून शासन निर्णय जाणून घेऊया. त्यामध्ये शासन निर्णय राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने बँकांनी खालील कार्यपद्धती अवलंबावी. तर जी काही सदर जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पदभरती ही घेतली जाणार आहे त्यामध्ये जे काही प्रथम प्राधान्य हे स्थानिक तरुणांना मिळणार आहे त्या तरुणांबद्दलची जी काही कार्यपद्धती आहे त्यास मान्यता खाली दिलेली आहे त्याची माहिती येथे आहे ती आता आपण येथे सविस्तर जाणून घेऊया. त्यामध्ये मुद्दा क्रमांक 1 संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी डॉमिसाईल सर्टिफिकेट अधिवास प्रमाणपत्र अधिकृत असलेल्या उमेदवारांना 70% जागा ठेवाव्यात. तर तुम्ही पाहू शकता जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जर 100% जागा असतील तर त्यामधून 70% जागा ह्या स्थानिक उमेदवारांसाठी असायला हव्यात आणि त्या ठेवाव्यात व त्याचबरोबर त्या उमेदवाराकडे डॉमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र हे देखील अधिकृत असणं गरजेचं आहे. तेव्हाच तो त्या क्षेत्रातील स्थानिक रहिवासी म्हणून ओळखला जाईल व तो या 70% जागांमध्ये पात्र राहील. त्यानंतर पुढील उर्वरित 30% जागा जिल्हाबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. तथापि जिल्हाबाहेरील उमेदवार पुरेसे प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या देखील जागा स्थानिक उमेदवारांमध्ये भरता येतील. तर तुम्ही पाहू शकता या बँकमध्ये भरतीची प्रक्रिया अशा काही प्रकारे आहे की जर 100% जागा जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये असेल तर त्यामधून 70% जागा ही जो काही स्थानिक मूळ रहिवासी आहे त्याच्याकरता आहेत आणि उर्वरित 30% जागा या बाहेरील जे काही उमेदवार आहेत त्यांच्या म्हणजे जिल्हाबाहेरील जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आहेत. पण या जागेवर जरी जिल्हाबाहेरील उमेदवार हा जर मिळाला नाही तर त्यामध्ये देखील तुम्ही जिल्ह्यातील जो काही रहिवासी आहे तो देखील यामध्ये घेऊ शकता. अशा प्रकारची काही कार्यपद्धती यामध्ये अवलंबण्यात आलेली आहे. त्यानंतर 2 नंबर सदर शासन निर्णय ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पदभरतीची जाहिरात या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी प्रसिद्ध केलेली आहे त्याच बँकांना लागू राहील. ही देखील एक महत्त्वाची टीप आहे. याविषयीची देखील माहिती यामध्ये आता देण्यात आलेली आहे. तर हा होता शासन निर्णय या जिल्हा मध्यवर्ती बँक भरती नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबतचा. तर ही होती यामधील सविस्तर माहिती. तर आता आपण या बाहेरील देखील एक माहिती की शासनाने आपल्याला जी दिलेली आहे ती देखील आता आपण इथून जाणून घेऊया. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये नोकर भरतीमध्ये आता स्थानिक उमेदवारांना प्राधान्य की ज्यामध्ये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे की जो आत्ताच आपण पाहिलेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी उमेदवारांना 70% जागा राखीव, उर्वरित 30% जागा बाहेरील उमेदवारांसाठी खुल्या. जिल्हाबाहेरील उमेदवार पुरेसा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास सदर जागा स्थानिक उमेदवारांना भरणार. त्यामध्ये त्यानंतरची माहिती तुम्ही पाहू शकता जिल्हा बँकेचे कार्यक्षेत्र संबंधित जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने बँक ग्राहक सभासद ठेवीदारांना स्थानिक कर्मचारी आर्थिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतात. त्यामुळे देखील ही भरती घेण्यात येत आहे.
तर अधिक माहितीसाठी शासन क्रमांक येथे देण्यात आलेला आहे व दिनांक म्हणजेच आत्ताच आपण जो पाहिलेला शासन निर्णय आहे त्यामध्ये उर्वरित माहिती होती ती देखील आपण पाहिली आणि थोडीशी जी काही गरजेची माहिती होती ती देखील आपण या चॅटमधून पाहिलेली आहे. आणि हा चॅट माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्ध केलेला आहे की जो आत्ताच आपण पाहिलेला आहे. तर ही होती या जिल्हा मध्यवर्ती बँक भरती याविषयीची सविस्तर माहिती. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.